श्री गणेशाय नमः. द्वापार युगात कौरव आणि पांडवात झालेल्या संघर्षाची रोमांचक कथा अतिशय सोप्या भाषेत मी आपणास संपूर्ण महाभारत या एकूण 14 भागांमध्ये आपल्यासमोर सादर करणार आहे, जी प्रत्येक थरातील वाचकासाठी वाचनीय आहे. महाभारतातील कथेचा सत्याचा असत्यावर आणि न्यायाचा अन्यायावरील विजय इतक्या सोप्या भाषेत वर्णन करून मी आपणास सांगणार आहे की प्रत्येकजण ते ऐकून समजू शकतो आणि त्यातील चांगल्या गोष्टी ग्रहण करू शकतो. संपूर्ण महाभारत भाग 1. प्राचीन काळातील गोष्ट आहे. द्वापार युगाच्या अखेरीस या आर्यावर्तावर राजा शंतनूचे राज्य होते. तो अतिशय तेजस्वी आणि वीर होता. त्याला शिकारीचा अतिशय नाद होता. संधी मिळाली की ते शिकारीसाठी राजधानी हस्तिनापूरच्या जंगलात जात असत. एक वेळची गोष्ट आहे. राजा शंतनू शिकारीचा शोध घेत घेत गंगा नदीच्या काठावर जाऊन पोहोचले. गंगेच्या किनाऱ्यावर त्यांना एक अतिशय रूपवान अशी एक तरुणी दिसली. तिला पाहताच राजा आपली शुद्ध हरवून बसला. ती तरुणी त्याला आवडली आणि दुसऱ्या क्षणी ते तिच्यावर प्रेम करू लागले. शंतनू राजा त्या तरुणीकडे गेला आणि तिला आपला परिचय देऊन भावविवळ होऊन म्हणाला, हे परम सुंदरी, तू माझी पत्नी होशील का? ती तरुणी ही राजा शंतनूचे भव्य व्यक्तिमत्व पाहून प्रभावित झालीच होती. म्हणून म्हणाली, महाराज, मला हे मंजूर आहे, पण माझा हात धरण्यापूर्वी तुम्हाला माझ्या काही अटी मान्य कराव्या लागतील. तुझ्या अटी काय आहेत ते मला लवकर सांग. शंतनू राजा म्हणाला, तुला मिळवण्यासाठी तुझी कोणतीही अट मला मान्य आहे. तर मग महाराज, माझे म्हणणे काळजीपूर्वक ऐका. ती तरुणी सांगू लागली, विवाहानंतर मी तुमची पत्नी झाल्यावर मी कोण आहे ते जाणून घेण्याचा तुम्ही कधीही प्रयत्न करणार नाहीत. मी काहीही करण्यासाठी पूर्णपणे स्वतंत्र राहील. माझा कोणत्याही कामात तुम्ही हस्तक्षेप करणार नाहीत. याच माझ्या अटी आहेत. तुम्ही या अटीनुसार माझ्याशी वागाल तोपर्यंत मी तुमची पत्नी म्हणून तुमच्यासोबत राहील. माझ्या वाटेत तुम्ही कोणत्याही प्रकारे अडथळा निर्माण केल्यावर मी तुम्हाला सोडून निघून जाईल. शंतनू राजाने तिच्या सर्व अटी मान्य केल्या. अशा प्रकारे मग त्या दोघांचा विवाह संपन्न झाला. काही काळानंतर राजा शंतनूची ही पत्नी गर्भवती राहिली. आपल्या घरी पहिल्यांदा संतती जन्माला येत आहे म्हणून राजा आनंदी होता. पण राणीने आपल्याला पहिली संतती झाल्यावर तिला नदीत विसर्जित केलेले पाहून राजाला खूप आश्चर्य वाटले. राजाला धक्काच बसला. राणीने असे का केले ते त्याला कळत नव्हते. अर्थात त्याबद्दल राजा तिला काही विचारू शकत नव्हता, कारण त्याने आधीच तिला तसे वचन दिले होते. त्याने आपल्या काळजावर दगड ठेवला. दुसरी संतती होईल तेव्हा सर्व काही ठीक होईल असे त्याने विचार केला. दुसरी संतती झाल्यावरही राणीने तेच केले. त्याला ही नदीत सोडून दिले. अटी अशा होत्या की राजा विवश होता. तिकडे राणी एकानंतर एक जन्माला आलेली प्रत्येक संतती नदीत सोडून देत होती. असे करीत असताना राणीच्या चेहऱ्यावर ना खेद होता की खंत होती. उलट प्रत्येक संतती नदीत सोडल्यावर तिच्या चेहऱ्यावर समाधान दिसत असायचे. तिचा चेहरा फुलून यायचा. अशा प्रकारे राणीने आपल्या 7 नवजात शिशूंना नदीत सोडले. राजा शंतनूचे मन रडत होते, पण त्याला अशी भीती वाटत होती की तिच्या या निर्दयतेबद्दल आपण काही विचारले तर ती आपल्याला सोडून जाईल. योग्य वेळी राणी पुन्हा गर्भवती राहिली. 8वे मूल जन्माला येताच त्यालाही नदीत सोडण्यासाठी ती निघाली. आता शंतनूचा धीर सुटला होता. तो सर्व अटी विसरून गेला आणि राणीला अडवून विचारू लागला, तू कशी आई आहेस जी आपल्याच मुलांना जन्मानंतर नदीत सोडून देत आहेस? आता मला हे सहन होत नाही. तुला आपली ही सवय बदलावी लागेल. राणीने डोळे उचलून शंतनूकडे पाहिले आणि मग गंभीर स्वरात म्हणाली, ठीक आहे, सर्व काही तुमच्या इच्छेप्रमाणे होईल. या 8व्या मुलाला आता मी नदीत सोडणार नाही. तसेच आता मी तुमच्यासोबतही राहू शकत नाही, कारण तुम्ही आता वचन मोडले आहे. राजा शंतनूला कळून चुकले होते की आपण आता राणीला अडवू शकत नाही. तरीही त्यांना सर्व रहस्य जाणून घ्यायचे होते. म्हणून तिला म्हणाले, जाण्यापूर्वी आता मला हे तरी सांग की तू कोण आहेस आणि अशा प्रकारे अतिशय निर्दयपणे आपल्या मुलांना नदीत का सोडून देत होतीस? राणीने उत्तर दिले, हे राजा, वास्तव असे आहे की मी स्वतःच गंगा आहे. महर्षी वशिष्ठांच्या आदेशानुसार मी हे मानवी शरीर धारण केले आहे, कारण मला 8 पुत्रांना जन्म द्यायचा होता. तो माझ्यासमोर लग्नाचा प्रस्ताव मांडला तेव्हा मी तो लगेच स्वीकारला, कारण त्या 8 पुत्रांना जन्म देण्यासाठी माझ्या दृष्टीने तुम्ही सर्वयोगी आहात. ही 8 मुले दुसरी तिसरी कोणी नसून 8 वसू आहेत. त्यांनी मागील जन्मी एक पाप केले होते, त्यामुळे त्यांना मानवी योनीत पृथ्वीवर जन्म घेण्याचा शाप मिळाला होता.
ते एकदा आपल्या पत्नीसहित महर्षी वशिष्ठांच्या आश्रमाच्या आसपास फिरत होते. त्याचवेळी 8व्या वसूच्या पत्नीची नजर महर्षी वशिष्ठांच्या कामधेनूवर नंदिनी गायीवर पडली. आपल्याला ही गाय हवी असा तिने हट्ट धरला. खूप समजावल्यावरही ती ऐकली नाही. तेव्हा 8 वसूंनी ती गाय चोरून नेली. महर्षी वशिष्ठांना ही गोष्ट कळल्यावर ते खूप क्रोधित झाले आणि त्यांनी 8ही वसूंना पृथ्वीवर जन्म घेण्याचा शाप दिला. आता वसू घाबरले. त्यांनी आपल्या कृत्याची क्षमा मागितली. महर्षी वशिष्ठांना त्यांची दया आल्यावर ते म्हणाले, आता मी शाप दिला आहे, तो तर परत घेऊ शकत नाही, पण शापाचा प्रभाव नक्कीच मी कमी करू शकतो. असे म्हणून त्यांनी 7 वसूंना तर पृथ्वीवर जन्म घेताच आपले शरीर त्यागण्याचा वर दिला, पण ज्याने नंदिनी चोरली होती त्या 8व्या वसूला मात्र दीर्घकाळ पृथ्वीवर राहण्याचा शाप कायम राहू दिला. पण त्याचबरोबर त्याचे नाव या जगाच्या अंतापर्यंत अमर राहील असा वर दिला. माझ्या हातात जिवंत असलेला पुत्र म्हणजे 8वा वसू आहे. महर्षी वशिष्ठांनी या कामासाठी मला विनंती केली आणि मी त्यांचे म्हणणे मान्य केले होते. शंतनू आश्चर्यचकित होऊन गंगेचे म्हणणे ऐकत होता. त्याला काय बोलावे ते सुचत नव्हते. गंगा म्हणाली, ठीक आहे, मी आता जाते. माझ्यासोबत 8व्या पुत्रालाही नेत आहे. योग्य वेळी तो तुम्हाला मी परत देईल. शंतनू शुद्धीवर आला. विचारले, पण कधी, कुठे? गंगा काहीच बोलली नाही. दुसऱ्याच क्षणी ती आपल्या 8व्या पुत्रासह नदीत अंतर्धान पावली. राजा शंतनू हात चोळीत राहिला. हळूहळू काळ जात राहिला. एकदा शंतनू शिकारीचा पाठलाग करीत करीत परत त्याच जागी जाऊन पोहोचला. तिथे त्याला पत्नी गंगा मिळाली होती. तोच त्यांना एक युवक धनुष्याची दोरी ताणून बाणाने निशाणा साधित असताना दिसला. सर्व बाण सुसू करीत नदीच्या प्रवाहावर वार करीत होते. त्यामुळे नदीच्या प्रवाहाचा मार्ग अडवला गेला होता. असा विलक्षण धनुर्धारी पाहून शंतनू परेशान झाला. तो युवक अत्यंत तेजस्वी आणि उच्च कुळातील वाटत होता. शंतनू विचार करू लागला, हा युवक कोण असेल? एखाद्या राजकुळातील तर नसेल? तोच त्यांच्यासमोर गंगा प्रगट झाली आणि म्हणाली, राजा, ज्याला पाहून तू परेशान झाला आहेस तो तुझाच पुत्र आहे. मी अतिशय कष्टाने त्याचे पालनपोषण करून त्याला मोठे केले आहे. त्याला महर्षी वशिष्ठांनी संपूर्ण वेदांचे शिक्षण दिले आहे. त्याची तिरंदाजी तर लाजवाब आहे. अस्त्र संचलनात तो पट्टू आहे. त्याशिवाय त्याची बौद्धिक आणि आत्मिक शक्ती अमर्याद आहे. त्याचे नाव देवव्रत आहे. आता तुम्ही त्याला घेऊन जाऊ शकता. इतके बोलून गंगा पुन्हा अंतर्धान पावली. राजा शंतनूने देवव्रताला आपल्या सोबत घेतले आणि अतिशय आनंदाने आपल्या महालात परत आला. आता त्यांचा वंश पुढे चालविणारा पुत्र देवव्रत त्याला मिळाला होता. साधारणपणे 4 वर्षानंतर राजा शंतनू पुन्हा शिकारीसाठी निघाला. वनात त्याला एक हरिण दिसले. त्याचा पाठलाग करीत तो खूप दूरवर निघून गेला. यमुना नदी वाहत होती. सर्वत्र मनोहारी जंगल पसरले होते. तिथे त्याला एक परम सुंदर तरुणी दिसली. तिच्या शरीरातून अतिशय सुंदर सुगंध येत होता. त्यामुळे सर्व वातावरणात एक सुगंध पसरला होता. तिचे सौंदर्य पाहून शंतनू मंत्रमुग्ध झाला. त्याने जवळ जाऊन त्या तरुणीला विचारले, हे सुंदरी, तू कोण आहेस? इथे काय करीत आहेस? ती सुंदरी म्हणाली, मी केवट पुत्री आहे. प्रवाशांना नदी ओलांडून जाण्यासाठी मी माझ्या वडिलांना मदत करीत असते. शंतनू तिला म्हणाला, मी इथला राजा आहे. तू माझी राणी होशील का? केवट मुलगी लाजून म्हणाली, तुमच्यासारखा पती मिळण्यासाठी सुदैव लागते, पण त्यासाठी तुम्हाला माझ्या वडिलांची परवानगी घ्यावी लागेल. राजा शंतनू लगेच केवट राजाला भेटला आणि त्याला म्हणाला, मला तुमच्या मुलीशी लग्न करायचे आहे. कृपया तुम्ही मला यासाठी परवानगी देऊन कृतार्थ करा. आता केवट राजाला याबद्दल काय अडचण असणार, पण त्याने जग पाहिले होते म्हणून तो म्हणाला, माझी मुलगी सत्यवतीचा हात तुझ्या हातात देताना मला आनंद झाला असता. पण काय? राजाने अतिशय उत्सुकतेने विचारले. सत्यवतीपासून झालेला पुत्रच तुझ्या राज्याचा वारसदार होणार असेल तर तू माझ्या मुलीशी लग्न करू शकतोस. केवट म्हणाला, हीच माझी अट आहे. राजा मान्य असेल? अर्थात राजा ही अट कशी मान्य करू शकला असता? देवव्रत त्याचा सर्वात मोठा मुलगा होता आणि राज्याचा वारसदार होण्यासाठी प्रत्येक दृष्टीने लायक आणि सक्षम होता. परंपरेनुसार तर त्याचा पुत्र देवव्रतच राज्याचा वारसदार होणार होता. म्हणून मग त्याने उत्तर दिले, केवटराज, ही तर अट अन्यायी आहे. अशा प्रकारे देवव्रताला अधिकारापासून वंचित करणे योग्य होणार नाही. मग महाराज, मीही मजबूर आहे. केवटराजाचे असे उत्तर ऐकल्यावर राजा शंतनू निराश होऊन परत आला. त्याच्या मनात आणि हृदयात मात्र सत्यवतीचे सौंदर्य आणि सुगंध कायमस्वरूपी बसला होता. तो ते विसरू शकत नव्हता. त्याचा परिणाम असा झाला की त्यामुळे राज्यकारभारात त्याचे मन लागेना झाले. खाण्यापिण्यातही लक्ष लागत नव्हते. रात्रंदिवस फक्त सत्यवतीचाच सुंदर चेहरा त्याच्या डोळ्यांसमोर येत होता.
आपल्या वडिलांचा हा उदासपणा आणि दुःख देवव्रतापासून लपून राहिले नाही. त्याने एके दिवशी आपल्या वडिलांना विचारले, महाराज, आपल्याला काय दुःख आहे? सध्या आपला निराशपणा सातत्याने वाढत जात आहे. शंतनू राजा तरी काय उत्तर देणार? कसे सांगणार की आपण सत्यवतीच्या विरहाच्या आगीत जळत आहोत? सत्यवतीशिवाय आपण जगू शकत नाही. थोडा विचार करून शंतनू राजा म्हणाला, बाळा, तूच माझी एकमेव संतती आहे. भविष्याचा विचार करून मी काळजीत राहतो की आपल्या राज्याचे काय होईल. तुला काही झाले तर आपल्या वंशाचे काय होईल? तू योद्धा आहेस, सतत शस्त्र आणि अस्त्रांशी खेळत असतोस. रणांगण हेच तुझे जीवन आहे. अशा परिस्थितीत राज्याबद्दल काळजी वाटणे साहजिक आहे. विद्वानांनी अतिशय योग्य म्हटले आहे की एकच पुत्र असणे आणि नसणे सारखेच असते. अरे रे, मला आणखी काही संतती असती तर? हे ऐकून देवव्रत परेशान झाला. वडिलांच्या अशा म्हणण्यामुळे त्याला संशय वाटू लागला. तेव्हा त्याने सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तो मंत्र्यांना भेटला आणि राज्याच्या काळजीचे खरे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. एका मंत्र्याने सांगितले, युवराज, राजाला एका केवट राजाच्या मुलीशी विवाह करायचा आहे. पण केवट राजाची अशी अट आहे की त्याच्या मुलीचा मुलगाच राज्याचा वारसदार व्हायला हवा. ही गोष्ट राजाला मान्य नाही. आपल्या वडिलांनी निराश, उदास राहावे असे देवव्रताला वाटत नव्हते. तो सरळ केवट राजाकडे गेला आणि म्हणाला, मी राजा शंतनूचा पुत्र आहे. मी राज्याच्या वारसदार होण्यापासून स्वतःला वंचित ठेवतो. आता तुम्ही तुमच्या मुलीचे लग्न राजाशी करून द्या. अर्थात केवट राजाही खूप दूरचा विचार करून बसला होता. म्हणाला, तुमचे म्हणणे योग्य आहे, पण तुमच्या संततीने राज्यावर आपला अधिकार सांगितला तर माझ्या मुलांचे काय होईल? तुमची भीती योग्य आहे. देवव्रत हसून म्हणाला, यावर एकच उपाय आहे की मी विवाह करणार नाही. मी प्रतिज्ञा करतो की आजपासून मी आजन्म ब्रह्मचारी राहील. आता तर तुम्हाला काही अडचण नाही. देवव्रताच्या प्रतिज्ञेमुळे केवट राजा खूप प्रभावित झाला. एखाद्या नवयुवकाने अशा प्रकारे प्रतिज्ञा करावी ही नक्कीच रोमांचक बाब होती. या विवाहासाठी त्याने लगेच आपली मान्यता दिली. म्हणाला, युवराज, तू धन्य आहेस. माझ्या मुलीला घेऊन जा. ती आजपासून राजा शंतनूची झाली. देवव्रत पुढे होऊन सत्यवतीला म्हणाला, महाराज, महालात तुमच्या विरहात अस्वस्थ झाले आहेत. तुम्ही याच वेळी माझ्यासोबत महालाकडे चला. आजपासून तुम्ही माझी आई आहात. सत्यवतीला घेऊन देवव्रत महालाकडे रवाना झाला. देवव्रताने ब्रह्मचार्याची कठोर प्रतिज्ञा आजन्म पाळली. त्याने अशा प्रकारची भीषण प्रतिज्ञा केली म्हणून त्याचे नाव भीष्म पडले. त्याच्या या भीषण प्रतिज्ञेसमोर स्वर्गातील देवताही नतमस्तक झाल्या. आणि पुढे जाऊन आपण याच भीष्मास भीष्म पितामह या नावाने ओळखू लागलो. सत्यवती राणी म्हणून मिळाल्यामुळे राजा शंतनू अतिशय आनंदित झाला. योग्य वेळी सत्यवतीला शंतनू राजापासून 2 पुत्र झाले. त्या पुत्रांची नावे चित्रांगद आणि विचित्रवीर्य अशी होती. चित्रांगद मोठा होता, त्यामुळे शंतनूनंतर राज्याचा वारसदार तोच झाला. दुर्दैवाने एका गंधर्व राजाशी झालेल्या युद्धात चित्रांगद मारला गेला. त्याची कोणीही संतती नव्हती. त्यामुळे त्याच्यानंतर राजगादीवर विचित्रवीर्याला बसविण्यात आले. विचित्रवीर्य तेव्हा खूप लहान होता आणि एकट्याने सर्व राज्य कारभार करणे ही काही त्याच्या आवाक्यातील गोष्ट नव्हती. तो प्रौढ होत नाही तोपर्यंत त्याच्या नावे भीष्मानेच राजकारभार केला. विचित्रवीर्य मोठा झाल्यावर भीष्माला त्याच्या विवाहाची काळजी सतावत होती. शेवटी काहीही करून वंश पुढे नेणे आवश्यक होते. त्याचवेळी भीष्माला अशी माहिती मिळाली की काशीचा राजा आपल्या 3 मुलींच्या स्वयंवराचे आयोजन करणार आहे. त्यामुळे त्याने विचार केला की काशी नरेशाच्या एखाद्या मुलीच्या विचित्रवीर्यासाठी विचार करायला काय हरकत आहे. असा विचार करून तो काशीला रवाना झाला. श्रोते हो, भाग 1 इथे समाप्त होत आहे. या पुढील कथा भाग 2 मध्ये आपण पाहणार आहोत.